नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या SSZ स्टोरी या चॅनलवर। गरम पाणी एक औषध उपचार पद्धती। गरम पाणी हितकारक कसे? गरम पाण्याबद्दलचे गैरसमज। गरम पाणी कधी पिऊ नये या संदर्भात आपण आज इथे थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या नवनवीन अपडेट पाहावयास मिळतील। व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया। गरम पाणी एक औषध उपचार पद्धती। आयुर्वेदात गरम पाणी म्हणजेच उष्णदक याला औषधाप्रमाणे महत्त्व दिलेले आहे। पाणी गरम करताना पाण्यावर अग्नीचा संस्कार होतो, त्यामुळे गरम पाणी हे साध्या पाण्यापेक्षा पचायला हलके होते, पण ते गुणाने उष्ण असते। गरम पाणी विशिष्ट आजारांमध्ये शरीरासाठी अत्यंत उपकारक ठरते। गरम पाणी गुणाने उष्ण असल्यामुळे वाताचे अनुमोलन उत्सर्जन करते। कफ वात हे दोन्ही दोष थंड गुणाचे असल्यामुळे हे दोष शरीरात वाढले असता गरम पाणी प्यावे। सामान्य भाषेत सर्दी, नाक चोंदणे, खोकला, घसा दुखणे, दम लागणे यांसारख्या कफ वातज विकारात गरम पाणी प्यायल्यामुळे कफ पातळ होतो, सहजपणे बाहेर पडतो व नाक, छाती, घसा मोकळा होतो। पोटदुखी, पोट दुखणे, अजीर्ण, आमदोष यांसारख्या पोटाच्या विकारात लंघनपूर्ण उपवास किंवा भाताची पेज, लाह्या, मऊ भात असा अत्यंत हलका आहार करून थोडे थोडे गरम पाणी पीत राहावे। त्यामुळे न पचलेले अन्न पचते, अजीर्ण मोडते, आमदोष दूर होतो, हळूहळू भूक सुधारते व अन्नाचे नीट पचन होते। गरम पाणी थंड करून प्यायल्यास त्याला क्वचित शीतजल म्हटले जाते। असे पाणी पचायला हलके पण गुणाने शीत असते। दुसरं म्हणजे गरम पाण्याबद्दलचे गैरसमज। भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषद्रव्ये निघून जातात व शरीर डिटॉक्स होते, अशा प्रकारचा गैरप्रचार हल्ली सर्वत्र पसरलेला आहे। सकाळी प्यायलेल्या गरम पाण्यामुळे पोट साफ होते, असा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो। त्यामुळे सकाळी उठून सरसकट गरम पाणी पिण्याची चुकीची सवय अनेकांना जडलेली दिसते। या सवयीमध्ये जबरदस्तीने मलवेग निर्माण केला जातो। खरे तर हा योग्य उपाय नाही। सकाळी सहज मलप्रवृत्ती होण्यासाठी संध्याकाळी लवकर जेवणे आणि आहारात तेल, तूप यांसारख्या स्निग्ध पदार्थाचा पुरेसा समावेश करणे आवश्यक आहे। सामान्यपणे स्थूल लोक वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध घालून पितात, परंतु गरम पाणी आणि मध हा विरुद्ध आहार आहे। मध हा कधीही गरम पदार्थाबरोबर घेऊ नये किंवा गरम करून खाऊ नये, त्यामुळे शरीरात एक प्रकारचे विष तयार होते। स्थूल व्यक्तींना मध घ्यायचे झाल्यास ते साध्या पाण्यातून घेण्यास हरकत नाही। तिसरं आणि शेवटचं म्हणजे गरम पाणी कधी पिऊ नये। खूप उन्हाळा असताना पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी, उन्हात फिरणाऱ्यांनी किंवा अग्नीजवळ काम करणाऱ्या लोकांनी ज्या रोगांमध्ये पित्त वाढलेले असते, अशा गळवे, नागीन, कावीळ, रक्तस्राव होणे इत्यादी रोगांमध्ये गरम पाण्याचे सेवन त्रासदायक ठरू शकते। अशा वेळी धने घालून उकळून थंड केलेले पाणी घ्यावे। पाणी म्हणजे जीवन। पाणी हे आहारातले द्रव्य तर आहेच, पण ते औषधही आहे। आयुर्वेदानुसार कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्यापूर्वी त्याची त्या त्या वेळी शरीराला खरंच गरज आहे का, ते सेवन करणाऱ्या व्यक्तींची प्रकृती, त्या व्यक्तीचे वय, राहण्याचे ठिकाण, कामाचे स्वरूप, ऋतू या सर्वांचा विचार करावा लागतो। कोणताही पदार्थ योग्य प्रकारे सेवन केल्यास अमृत ठरतो, तर अयोग्य पद्धतीने घेतल्यास विषही ठरू शकतो। हा सामान्य नियम गरम पाणी पितानाही लागू पडतो, हे लक्षात घ्यायला हवे।